Welcome students. Today we are going to start another new point, that is to calculate the density of a unit cell. ज्या युनिट सेल असतात, मग आपल्याला माहित आहे सिंपल क्यूबिक असेल, बॉडी सेंटर्ड असेल, फेस सेंटर्ड, यांची डेन्सिटी कशी काढायची याविषयी आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर x ग्राम एवढं मटेरियल दिलं असेल तर त्यामध्ये नंबर ऑफ युनिट सेल किती असतात, त्याचबरोबर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात, हे कॅल्क्युलेट करण्यासाठीचे काही आपल्याला फॉर्म्युले देखील पाहायचे. ओके, त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले देखील पाहायचे. तर सुरुवातीचा पॉइंट आपण पाहूया, तो म्हणजे एज लेंथ. काय म्हणतो पहा, एज लेंथ अँड पार्टिकल पॅरामीटर्स इन सिंपल क्यूबिक सिस्टीम किंवा क्यूबिक सिस्टीम. आपल्याला क्यूबिक सिस्टीम माहिती आहे. काय माहिती आपल्याला, क्यूबिक सिस्टीम काय असते बरं, तर क्यूबिक सिस्टीम म्हणजे ज्या युनिट सेल मध्ये a = b = c असतं आणि अल्फा बीटा गॅमा हे सर्व 90 डिग्रीचे असतात. ठीक आहे, वाटलंच तर मी इथे लिहितो, हे पुन्हा लिहू आपण. पाहायचं समजून सांगतोय. हे पाहायचं सिंपल युनिट सेलच्या बाबतीत आपल्याला काय पाहिजे पहा अगोदर, एज लेंथ. काय तर एज लेंथ अँड पार्टिकल पॅरामीटर्स इन क्यूबिक सिस्टीम. तर इथं एससीसी, बीसीसी आणि एफसीसी असं दिले. आपल्याला माहिती आहे पहिली 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम असतात. किती? 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम असतात. त्यातली पहिली कोणती आहे, तर पहिली आहे क्यूबिक सिस्टीम. कोणती विद्यार्थी मित्रांनो, क्यूबिक सिस्टीम आहे. मग क्यूबिक सिस्टीम म्हणजे कोणती, तर आपल्याला हेही माहिती आहे क्यूबिक सिस्टीम याचा अर्थ इथे लिहितो पहा मी. क्यूबिक सिस्टीम, तर क्यूबिक सिस्टीम याचा अर्थ आपल्याला माहिती सगळ्यांनाच, तो असा असतो की ज्या टाइपच्या क्रिस्टल सिस्टीम मध्ये, ज्या टाइपच्या क्रिस्टल सिस्टीम मध्ये ए, बी आणि सी सारखेच असतात. ही युनिट सेल तुम्हाला दिसते. मी असं म्हणतोय, ही एज ए, ही एज ए, ही एज बी आणि ही एज सी. ओके, पहा ए, बी आणि सी. एज ए, एज बी आणि एज सी सारख्याच डिस्टन्सचे आहेत, सारख्याच लेंथचे आहेत. मी जर म्हटलं ए ही जी आहे एज ए ही 5 सेंटीमीटरची, एज बी ही देखील 5 सेंटीमीटर आणि एज सी देखील 5 सेंटीमीटर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ए = बी = सी. ओके, आणि आपल्याला हे माहिती आहे की एज बी आणि एज सी, हे पहा ही बी आहे, ही सी आहे आणि ही ए. यातला अँगल कोणता आहे, अल्फा. यातला अँगल कोणता आहे, बीटा. आणि यातला कोणता आहे, डेल्टा. क्यूबिक सिस्टीम मध्ये a = b = c असतं. लक्षात घ्या, माहिती आपल्याला काय असतं, क्यूबिक सिस्टीम मध्ये a, b, c तिन्ही सारख्या लेंथचे असतात. एज a = एज b = एज c. आणि त्याचबरोबर अल्फा, बीटा, गॅमा पहा कोणते, अल्फा, बीटा, गॅमा ऑल आर इक्वल अँड ऑफ 90 डिग्री. ऑल आर इक्वल अँड ऑफ 90 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, ही जी क्यूबिक सिस्टीम आहे, या क्यूबिक सिस्टीमचे 3 प्रिव्हियस लॅटाईस आहेत. किती? 3 प्रिव्हियस लॅटाईस आहेत. ते कोणते, तर ते आहेत सिंपल क्यूबिक क्रिस्टल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल आणि फेस सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल. ओके, 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम, त्यातली पहिली आहे क्यूबिक सिस्टीम. आणि क्यूबिक सिस्टीम मध्ये 3 प्रिव्हियस लॅटाईसेस आहेत, सिंपल, त्यानंतर बॉडी सेंटर्ड आणि त्यानंतर फेस सेंटर्ड. मग आज आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला पाहिजे एज लेंथ. काय तर एज लेंथ, ही जी ए, बी, सी असेल, एज लेंथ जी असणार आहे, ही जी एज लेंथ असणार आहे कोणती पण, ओके, या तिन्ही कोणती पण, एज लेंथ अँड पार्टिकल पॅरामीटर्स, त्या पार्टिकलचे पॅरामीटर्स, मग त्याची रेडियस किती असेल, त्याचं व्हॉल्यूम किती असेल, हे पॅरामीटर्स आपल्याला चेक करायचे. तर म्हणून पहा, एज लेंथ अँड पार्टिकल पॅरामीटर्स इन क्यूबिक सिस्टीम. इन क्यूबिक सिस्टीम, क्यूबिक सिस्टीम मध्ये असलेली जी काही एज असते, ओके, कोणती पण ए असेल, बी असेल किंवा सी, ही एज आणि त्याच्यामध्ये असलेले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूल यांचे पॅरामीटर्स कोणते, तर त्याची रेडियस कशी असू शकते, त्याचं व्हॉल्यूम किती असू शकतं, यांच्यातलं रिलेशन आपल्याला पाहायचे. चला, तर
मी इथं बॉक्स केलेला आहे, पहा हा बॉक्स आहे, इथं टाकले युनिट सेल, क्यूबिक सिस्टीमचे 3 पॅरामीटर, क्यूबिक सिस्टीमचे 3 लॅटायसेस, एससीसी, बीसीसी आणि एफसीसी. ओके, आता रिलेशन बिटवीन ए अँड आर सिंपल क्यूबिक मध्ये, क्यूबिक सिस्टीम माहिती तुम्हाला. आता इथं काढतो मी, पहा इथं काढतो, हे सिंपल क्यूबिक आहे. मी असं जर म्हटलं यालाच मॉडिफाय करतो, यालाच काय करतो पहा, मॉडिफाय करतो. ओके, ही युनिट सेल आहे आणि इथं कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठे असतात विद्यार्थी मित्रांनो? सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे असतात तर ते कॉन्स्टंट असतात. कुठे असतात तर कॉर्नरला असतात. कुठे असतात तर कॉर्नरला असतात. ओके, कुठे असतात तर कॉर्नरला. किंवा तुमच्या माहितीसाठी मी इथं देखील काढू शकतो. ओके, इथं देखील काढू शकतो, पण तीनही आपल्याला डायग्राम बसल्या पाहिजेत. पहा इथं ओके, ही सिंपल क्यूबिक आहे. यातली तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे असतील तर कॉर्नरला असतील. कुठे असतील तर कॉर्नरला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समजण्यासाठी आपण छोटे छोटे काढतो, पण ऍक्च्युअली ती युनिट सेल मधली किती 0.5% एवढी जागा व्यापलेली असते कन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं. अशी पण डायग्राम तुम्ही काढू शकता. 1 2 3 4 पुढच्या साईडनं आणि मागच्या साईडनं 4, अशा प्रकारे हे 8 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे 8 कॉर्नरला असतात. ओके, तर असो आपल्याला रिलेशन पाहिजे. कोणाचं रिलेशन पाहिजे पहा, रिलेशन बिटवीन ए अँड आर. आर म्हणजे काय तर आर म्हणजे लक्षात ठेवा, जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, स्पियर असतात, त्यांची रेडियस, त्यांची काय तर रेडियस तुम्ही तर पाहू शकता. हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण जर म्हटलं सेंटर पासून इथपर्यंत आहे, तर ही जी एज आहे पहा इकडं, मी काय सांगतो तर ही जी एज आहे, कोणती एज आहे ही जी एज आहे, ठीक आहे, ही जी बी एज आहे, ह्या बी एज किंवा ए एज, ही बी एज झाली, ही एज ए झाली आणि ही कोणती झाली सी एज झाली. तर ह्या एजचा आणि ह्या ॲटमच्या म्हणजेच कोणत्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं काय रिलेशन असतं, रेडियसचं काय रिलेशन असतं तर पहा, रेडियस ऑफ ॲटम इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू a/2. म्हणजे ही जी एज असते का सिंपल क्यूबिक मध्ये, ही एज 2 कन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या रेडियसने तयार झालेली असते. म्हणून काय म्हणतो पहा, सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये आर म्हणजे काय असतं, ॲटमची रेडियस ही किती असते तर एजच्या हाफ असते. एजच्या किती असते तर हाफ असते. आलं का लक्षात? हे जे दोन इथे असंच, हा एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे आणि हा दुसरा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, ही एज आहे. ही एज किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो, ही एज 2 ॲटमच्या रेडियस एवढी आहे. ही एज 2 ॲटमच्या रेडियस एवढी आहे. मग ॲटमची रेडियस किती आहे तर ॲटमची रेडियस ह्या एजच्या हाफ आहे. म्हणून सिंपल क्यूबिक क्रिस्टल मध्ये रेडियस ऑफ ॲटम, रेडियस ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, रेडियस ऑफ स्फियर इज इक्वल टू a/2. आणि a/2 म्हणजेच काय तर एज/2. आणि त्याचा जर फायनल आन्सर पाहिला आपण a/2 तर ही अर्धी असते. मग अर्धी म्हणजे किती आहे तर ती आहे 0.5000 × 8. ओके, म्हणजे एजच्या किती असते तर निमपट असते. किती असते तर एजच्या निमपट असते. अलग लक्षात? रेडियस ऑफ ॲटम किती आहे तर रेडियस ऑफ ॲटम ही एजच्या हाफ आहे. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये एज ही किती असते ॲज कम्पेअर टू रेडियस तर एज ही 2r एवढी असते. 2r एवढी असते. ओके, 2r एवढी असते. म्हणून पहा, सिंपल क्यूबिक मध्ये रेडियस ऑफ ॲटम इज इक्वल टू a/2 आणि त्याचं कंप्लीट आन्सर किती येतं तर 0.500 × 8. म्हणजे रेडियस एवढी असणार. ठीक असणार तर रेडियस एवढी असणार आहे. ओके, हे एवढं आपण जर लिहिलं, असं जर लिहिलं तरी इथं चालू शकतं. ठीक आहे, एवढी काय असणार तर एवढी ही रेडियस असणार आहे. म्हणजेच एजच्या हाफ असणार आहे. एजच्या कशा असणार तर हाफ असणार आहे. याला नुसतं a/2 असं जर लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, आता व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, सिंपल क्यूबिक युनिट सेलचा जो स्फियर असतो,
जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो त्याचं व्हॉल्यूम किती असतं किंवा ते कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, तर सिंपल क्यूबिक युनिट सेल मधल्या पार्टिकलचं व्हॉल्यूम साठी काय फॉर्म्युला आहे, तर पाय ए क्यूब अपॉन 6 काय आहे, तर पाय ए क्यूब अपॉन 6 हा फॉर्म्युला आहे. आणि त्याचं फायनल आन्सर किती येतं मॅथमॅटिकली जर पाहिलं तर 0.5237 एवढं येतं. व्हॉल्यूम एरिया किती पहा 0.5237 ए क्यूब एवढं त्याचं व्हॉल्यूम येतं. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला किती येतं 0.5237. त्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल. तर आपण जर पाहिलं ही जी युनिट सेल आहे या युनिट सेल मध्ये आपल्याला माहिती आहे 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल येतो, पण एकाच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं किती जागा व्यापली जाते, किती जागा व्यापली जाते आपल्याला पॅकिंग फ्रॅक्शन माहिती आहे. जर एक पार्ट असेल एक व्हॉल्यूम असेल तर त्यातलं 0.52 किती, त्यातलं 0.52 एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं जातं. आणि म्हणून इथे पहा टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू पाय ए क्यूब अपॉन 6. आणि म्हणजेच त्याचं उत्तर किती येतं तर 0.5237 ए क्यूब किंवा त्याला आपण म्हणतो 0.52 एवढं 0.52 एवढं ते पॅकिंग फ्रॅक्शन आहे. हे काय तर हे पॅकिंग फ्रॅक्शनचे व्हॅल्यू आहे हे लक्षात ठेवा. हे झालं सिंपल क्यूबिकच्या बाबतीमध्ये. हे काय झालं सिंपल क्यूबिकच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे अशा प्रकारे असतात. आता आपण पाहूया बीसीसी मध्ये काय असतं. बीसीसी बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये नेमकं कसं रिलेशन असतं तर पहा. आता मी असं म्हणेल की बॉडी सेंटर्ड काढायचे असेल तर मला फक्त काय करावं लागेल तर इथं ऍट द सेंटर ऑफ बॉडी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल काढावं लागणार. पहा इथं बीसीसी मध्ये बीसीसी आपण जर म्हटलं तर पहा इथं ओके ठीक आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे असतील तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला तर असतीलच, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला तर असतीलच. त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे असतो विद्यार्थी मित्रांनो ऍट द सेंटर ऑफ बॉडी हे असतो, ऍट द सेंटर ऑफ बॉडी देखील असतो. तुम्ही 3D डायग्राम पाहू शकता. बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे 8 कॉर्नरला असतात आणि ऍट द सेंटर ऑफ बॉडी देखील असतो. आता म्हणतो सर मागचे कुठे मागचे देखील आहेत, मागचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल देखील आहेत, पण तुम्ही पुन्हा गोंधळात पडतात म्हणून ते काढलेले नाहीत. तर आपल्याला इतर रिलेशन पाहिजे बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल मध्ये. बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल मध्ये ही जी एज आहे विद्यार्थी मित्रांनो ही काय आहे एज आहे. तुम्ही तर पाहू शकता ही एज ए, ही एज बी आणि एज सी. तर ह्या एजचा या कडेचा ऍटमच्या रेडियसची काय म्हणजे हे काय नेमकं रिलेशन आहे. जी काही बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असते त्यातला जो ऍटम असतो त्याची जी रेडियस असते आपण म्हणू शकतो सेंटर फ्रॉम न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट ऑर्बिट. तर इथलं जे आहे रेडियस काय रिलेशन आहे तर फॉर्म्युला पहा. इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल रेडियस ऑफ एनी ऍटम ओके रेडियस ऑफ any atom is equal to √3 into a upon 4. ओके काय तर r is equal to √3 into a upon 4. म्हणजेच त्याचं फायनल आन्सर किती येतं जर किमती आपण ठेवल्या याची किंमत जर ठेवली तर आपल्याला उत्तर मिळतं 0.4333 एवढं येतं. काय येतं तर रेडियस किती येतं तर 0.4330 एवढी काय येते तर एवढी ही रेडियस येते. नंतर व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल मध्ये जे ऍटम असतो त्या ऍटमचं व्हॉल्यूम किती आहे तर त्या ऍटमचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. सो व्हॉल्यूम ऑफ दॅट ऍटम इज इक्वल टू किती आहे √3 into पाय ए क्यूब अपॉन 16 इज इक्वल टू 0.34 ए क्यूब. 0.34 एवढं ती किंमत येते. किती तर 0.34 एवढी ती किंमत येते. आणि टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल जसं आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं जर सिंपल क्यूबिक क्रिस्टल असेल तर त्याचं किती 0.52 एवढी जागा एक व्हॉल्यूम पैकी हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑक्युपाय करत असतात.
तसं बॉडी सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल मध्ये जे 9 आपण म्हणू शकतो लॅटाईस पॉइंट आहेत, 8 कॉर्नरला आणि 8 एक सेंटरला, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन बीसीसी हॅव्हिंग अ फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला पहा, तर √3 इंटू पाय ए क्यूब अपॉन 8, आणि जर आपण पायची किंमत ठेवली 3.14 आणि एज जी काय आहे एजची किंमत जर ठेवली तर फायनल उत्तर काय येतं, तर 0.68 येतं. 0.68 हे काय आहे, तर 0.68 एरिया क्यूब म्हणजे आपण म्हणू शकतो ए क्यूब, याचा अर्थ एक भागातली 0.68 100%तली 68% एवढी जागा हे कोण व्यापून घेतं, तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल व्यापून घेतात. आणि म्हणून तर म्हटलं आपण बीसीसी चं पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे 0.68, एससीसी चं किती आहे 0.524 एवढं आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपण पाहूया एफसीसी. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, एफसीसी. रिलेशन बदलत चालले तर सारखेच रिलेशन नाही. तर एफसीसी म्हणजे काय, तर एफसीसी म्हणजेच फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल. म्हणजे काय, तर फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल. पहा इथं फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल, फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल. ओके, फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला, कुठं कॉर्नरला 8 कॉर्नरला 8 कॉर्नरला 8, आणि त्यानंतर एक वरच्या एक खालच्या पेजला, एक डाव्या एक उजव्या पेजला, एक बॅक एक फ्रंट पेजला. तर हे जे एफसीसी मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, मग त्यांची जी रेडियस असते, त्या रेडियसचा आणि ह्या एजचा काय नेमका संदर्भ आहे, काय नेमका संबंध आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे. पाहिलं एफसीसी त्याला आपण म्हणतो क्युबिक क्लोज पॅकिंग. तर एफसीसी प्रकारच्या युनिट सेल मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी काय रेडियस असते त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, R इज इक्वल टू √2 इंटू ए अपॉन 4, आणि ए ची किंमत जर ठेवली, एज लेंथ जर ठेवली, तर आपल्याला उत्तर मिळतं एवढं 0.3535. किती मिळतं उत्तर आपल्याला 0.3535 एवढं उत्तर आपल्याला मिळतं. हे तुम्ही लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय फरक पडत नाही. ओके, तर इथे 0.3535, इथे 0.4330, इथे 0.500. ओके, रेडियस किती असते, तर a/2 असते. तर हे किमती लक्षात ठेवायचा. एससीसी मध्ये सिंपल क्युबिक क्रिस्टल मध्ये रेडियस किती आहे ऍटमची, तर 0.5 आहे. बीसीसी मध्ये रेडियसची किंमत किती आहे 0.3535 एवढी आहे. ओके, या प्रकारे एससीसी मध्ये एवढी, बीसीसी मध्ये एवढी आणि एफसीसी मध्ये एवढी. हे ठेवा किंवा नका ठेवू, ठीक आहे, चालतं. नंतर व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. हे जे एफसीसी मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्यांचं व्हॉल्यूम किती असतं, तर आपण असं म्हणूया, तर त्यांचं जे व्हॉल्यूम असतं फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल मध्ये असलेले ॲटम्स, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल इज इक्वल टू, किंवा व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल किती आहे, तर एफसीसी मधल्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं व्हॉल्यूम किती आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे पाय ए क्यूब अपॉन 12 इंटू √2. याचा जर आपण ए ची किंमत जर ठेवली, एज लेंथची किंमत ठेवली सेंटीमीटर, मीटर, पिकोमीटर कशामध्ये पण दिलेल्या प्रॉब्लेमच्या सेटनुसार, तर आपल्याला उत्तर येतं 0.185 ए क्यूब. ओके, 0.185 एवढं त्याचा आन्सर येतं. आणि टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल आपण जर पाहिलं, तर एससीसी मध्ये फक्त एकच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, बीसीसी मध्ये 2 पार्टिकल्स आहेत, आणि एफसीसी मध्ये मात्र 4 पार्टिकल्स आहेत. म्हणून 4 पार्टिकल जर असतील तर जागा जास्तच व्यापली जाईल. आणि म्हणून आपण म्हणू शकतो टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन एफसीसी युनिट सेल हॅव्हिंग फॉर्म्युला पाय ए क्यूब अपॉन 3√2. आणि ए ची किंमत जर ठेवली, पाय ची किंमत तर आपल्याला माहिती आहे 22/7 किंवा 3.14, आणि जर ह्या एज ची किंमत ठेवली तर उत्तर आपण काढलं तर ते मिळतं 0.74. किती मिळतं 0.74. तर 0.74 हे पण काय आलं, तर पॅकिंग फ्रॅक्शनच्या किमती एवढंच आलेलं आहे, पॅकिंग फ्रॅक्शनच्या किमती एवढंच आलेलं आहे. ओके, हा बॉक्स थोडासा लक्षात ठेवा, एकदा पाहून घ्या, कारण आपल्याला नंतर पुन्हा युनिट सेलची डेन्सिटी कशी काढायची त्यासाठी फॉर्म्युला पाहायचा आहे.
त्यामध्ये मास किती आहे युनिट सेलचं ते काढायचं आहे आणि त्याचबरोबर युनिट सेल मध्ये किती ऍटम्स आहेत ते देखील काढायचं आहे. सो प्लीज वन्स फोकस ऑन दिस. ओके, पहिला टेबल ऑब्झर्व केला. चला आता त्यानंतर आपल्याला पाहायचंय कॅल्क्युलेशन ऑफ. कशाचे कॅल्क्युलेशन? पुढे आपल्याला काही न्यूमेरिकल सोडवायचे आहेत. मग ते न्यूमेरिकल सोडवत असताना काही आपल्याला फॉर्म्युले माहित असणं आवश्यक आहे. जसं तुम्हाला मी विचारलं होता तर डेन्सिटी ऑफ युनिट सेल साठी कोणता फॉर्म्युला आहे तर तुम्हाला माहिती आहे या अगोदर आपण पाहिलं होतं डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तेच फॉर्म्युले कसे आहेत ते आपल्याला इथं पाहिजे, फायनल फॉर्म्युला देखील पाहायचा आहे. तर चला पहा, थोडंसं काळजीपूर्वक पहा. हे फॉर्म्युले आहेत. हे काय तर फॉर्म्युले आहेत. या फॉर्म्युल्याचा उपयोग आपल्याला एमसीक्यू सोडवण्यासाठी त्याचबरोबर पुढे येणारे न्यूमेरिकल सोडवण्यासाठी देखील होणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ. कशाचे कॅल्क्युलेशन पहा? कॅल्क्युलेशन ऑफ द नंबर ऑफ पार्टिकल्स. किती पार्टिकल्स आहेत एखाद्या युनिट सेल मध्ये? 1 2 3 किती असे नेमके? तर कॅल्क्युलेशन ऑफ द नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल्स इन x ग्राम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. तर समजा आपल्याला म्हटलं गेलं 10 ग्राम एवढं आयर्नचं क्रिस्टल आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत किंवा त्यामध्ये 10 ग्राम एवढ्यामध्ये किती नंबर ऑफ युनिट सेल आहेत ते काढायचं असेल तर आपल्याला काही फॉर्म्युले पाहावे लागतील. पहा, कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल्स इन x ग्राम ऑफ क्रिस्टल. मग x ग्राम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल म्हणजे काय? मग ते x याचा अर्थ ते 2 ग्राम आयर्न असू शकतं, ते 10 ग्राम गोल्ड असू शकतं, ते 5 ग्राम सिल्वर असू शकतं. तर ठराविक एवढ्या ग्राम मध्ये किती पार्टिकल्स आहेत किंवा त्या तेवढ्या ग्राम मध्ये किती युनिट सेल आहेत हे कॅल्क्युलेट करावं लागतं. त्याच्यासाठी काही कन्सेप्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. काय थेरॉटिकल आहे, एकदम सोपं आहे. फक्त हे लक्षात राहावं x म्हणजे काय किंवा n म्हणजे काय हे अगोदर माहित करून घेणं अपेक्षित आहे. तर x काय आहे तर x ही संख्या आहे. मी असं म्हणेल की x आहे काय तर x ही संख्या आहे. 2 ग्राम 4 ग्राम 8 ग्राम अशा प्रकारे. कॅल्क्युलेशन ऑफ द नंबर ऑफ पार्टिकल्स अँड नंबर ऑफ युनिट सेल्स इन x ग्राम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. मेटॅलिक क्रिस्टल म्हणजेच मेटलचं क्रिस्टल, सोनं चांदी त्याचबरोबर आयर्न असेल. ओके, या प्रकारे कोबाल्ट निकेल नायोबियम ओके असे वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स जे आपल्याला माहित आहेत. सोडियम क्रिस्टलायझेस, मॅग्नेशियम क्रिस्टलायझेस, ॲल्युमिनियम क्रिस्टलायझेस असे फॉर्म्युला असे नाव त्यामध्ये येऊ शकतात. चला, तर एखाद्या युनिट सेल मध्ये माहिती तुम्हाला युनिट सेल, आता युनिट सेल माहिती तुम्हाला कोणत्याही युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स आहेत किंवा 10 ग्राम एवढ्या आयर्नच्या क्रिस्टल मध्ये किती युनिट सेल आहेत ते कॅल्क्युलेट करण्यासाठी ही इत्थंभूत माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. द नंबर ऑफ पार्टिकल्स. पहा इथं वरती काय दिलंय? कॅल्क्युलेशन ऑफ द नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन द x ग्राम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. तर द नंबर ऑफ पार्टिकल्स, पहा द नंबर ऑफ पार्टिकल्स अँड द नंबर ऑफ युनिट सेल, number of particles and number of unit cell in given mass of metal can be calculated from the known parameters of unit cell. तुम्हाला असं सांगितलं जाईल 190 पिकोमीटर एवढ्या एज लेंथ असलेल्या युनिट सेल, ओके 190 पिकोमीटर एवढ्या एज लेंथ असलेल्या युनिट सेल जर आपण 10 ग्राम एवढं मटेरियल घेतलं, 10 ग्राम एवढं मटेरियल घेतलं तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती हेही विचारलं जाऊ शकतं. द नंबर ऑफ पार्टिकल्स अँड द नंबर ऑफ युनिट सेल इन गिवन मास ऑफ मेटल कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द नोन पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. कोणकोणते पॅरामीटर्स माहित असणं आवश्यक आपल्याला किंवा प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात. तर नंबर ऑफ पार्टिकल्स, तर हे ठीक आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स काढण्यासाठी नेमली number of particles per unit cell and volume of a cube unit cell. म्हणजेच
पार्टिकल्स काढायचे असतील आपल्याला, नंबर ऑफ पार्टिकल्स, तर तिथं व्हॉल्यूम दिलेला असू शकतो, व्हॉल्यूम दिलेलं असतं, डेन्सिटी दिलेली असते, मोलार मासही दिलेलं असतं. तर कधी कधी आपल्याला युनिट सेल किती आहेत काढायचं असेल तर आपल्याला कधी कधी नंबर ऑफ पार्टिकल्स देखील दिले जातात. म्हणून कोणकोणते पॅरामीटर्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जर आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे असतील तर नंबर ऑफ पार्टिकल्स सोडून बाकीचे सर्व पॅरामीटर्स हे दिलेले असतात प्रॉब्लेम मध्ये. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे n, नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे काय लक्षात ठेवा आता, हे लक्षात ठेवा. नंबर ऑफ पार्टिकल्स कशाने दाखवले जातात, n या संख्येने दाखवले जातात. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कशाने दाखवलं जातं, तर a क्यूब ने दाखवलं जातं. डेन्सिटी युनिट सेलची कशाने दाखवली जाते, तर रो म्हणजेच हे ग्रीक लेटर, डेन्सिटी कशाने दाखवली जाते तर रो याने दाखवली जाते. मोलार मास हे कॅपिटल एम ने दाखवलं जातं. ओके, म्हणजे आपल्याला म्हणायचंय की ज्यावेळेस युनिट सेलचे नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे असतात तर कधी कधी आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल काढायचे असतात तर त्या करस्पॉन्डिंग युनिट सेलची आपल्याला एज लेंथ माहित असणं आवश्यक आहे. ओके, फॉर्म्युल्यानुसार एज लेंथ माहित असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत किंवा त्या युनिट सेलचा व्हॉल्यूम किती आहे, त्याचं मोलार मास किती आहे, त्या मेटलचं मोलार मास हे मेटलचं असतं किंवा डेन्सिटी, या सर्व गोष्टीची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. तर चला पहिलं डेन्सिटी ऑफ युनिट सेल. काय तर युनिट सेलची डेन्सिटी कशी काढायची. युनिट सेल म्हणजे काय तर तुम्हाला हे माहिती येतं. युनिट सेल म्हणजे काय ते तुम्हाला माहित आहे. ओके, ही काय आहे तर ही आहे युनिट सेल. युनिट सेलची डेन्सिटी काढण्यासाठी काय माहित असणं आवश्यक आहे की कोणत्याही युनिट सेलचं, मग ते एससीसी, बीसीसी, एफसीसी असू द्या, ते कोणत्याही क्रिस्टल सिस्टीम मधले असू द्या, त्याचं आपल्याला काय माहित असणं आवश्यक आहे. पहा, डेन्सिटी म्हणजेच रो ऑफ युनिट सेल हॅव्हिंग फॉर्म्युला मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. कोणत्याही युनिट सेलची डेन्सिटी काढायची असेल तर त्या युनिट सेलचं आपल्याला मास माहित असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम माहित असणं आवश्यक आहे. आता प्रत्येक वेळेसच आपल्याला ह्या किमती दिलेल्याच असतात असं नाही, पण त्या दुसऱ्या स्वरूपात देखील दिलेल्या असतात. म्हणून कृपया एका फॉर्म्युल्यामधून आपल्याला बरंच काही डिटेक्ट करता येतं. एवढं लक्षात ठेवा. डेन्सिटी ऑफ युनिट सेल पार्ट करून टाका. डेन्सिटी ऑफ युनिट सेल रो इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्यानंतर त्यावेळेस पहा, आता प्रत्येक वेळेस मास ऑफ युनिट सेल दिले जात नाही, तर ते वेगळ्या प्रकारामध्ये दिलं जाऊ शकतं. ते असं पहा, तर डेन्सिटी रो इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. तर काही युनिट सेलची डेन्सिटी काढण्यासाठी तिथं नंबर ऑफ पार्टिकल्स दिले जाऊ शकतात. पहा, डेन्सिटी युनिट सेलची काढत असताना जर आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतील तर काढू शकतो. डेन्सिटी नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता ठीक आहे, आपल्याला एक्झॅक्ट मास माहित नाही, पण काही वेळेस युनिट सेलचे आपल्याला पार्टिकल्स दिले जातात. म्हणजे तुम्ही या फॉर्म्युल्याने देखील डेन्सिटी काढू शकता. तर कधी कधी नंबर ऑफ पार्टिकल्स दिले असतात, व्हॉल्यूम दिलेलं असतं, मोलार मास दिलेलं असतं आणि अवोगॅड्रोची किंमत ही आपल्याला माहीतच असते. म्हणून ज्यावेळेस नंबर ऑफ पार्टिकल्स, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, मोलार मास आणि अवोगॅड्रो नंबर आपल्याला माहित असतो, त्यावेळेस देखील आपल्याला युनिट सेलची डेन्सिटी काढता येते. मग त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे तर डेन्सिटी ऑफ युनिट सेल म्हणजेच रो इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इनटू मोलार मास ऑफ ॲटम. मोलार मास ऑफ ॲटम म्हणजे ते क्रिस्टल कशाचं आहे त्याचं मोलार मास डिवाइडेड बाय Na. Na म्हणजे अवोगॅड्रो नंबर. ओके, या पद्धतीनं आता हाच फॉर्म्युला छोट्या फॉर्म्युल्याच्या मदतीने लिहिलाय. हे रो डेन्सिटी, नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे काय तर स्मॉल n, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय a क्यूब, इनटू m म्हणजे काय तर m म्हणजे त्या मेटलचं मोलार मास, त्या मेटलचं मोलार मास आणि Na म्हणजे काय अवोगॅड्रो नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्म्युल्याला चौकट करून घ्या, याला बॉक्स मध्ये टाका. तुम्हाला पुढे येणार आहे डेन्सिटी काढण्यासाठी. म्हणून डेन्सिटी ऑफ युनिट सेल दॅट इज रो इज इक्वल टू n means number of particles divided by volume of unit cell into molar mass of metal divided by Avogadro number. कृपया ह्या फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर पहा, ज्यावेळेस तुम्हाला डेन्सिटी काढायची असते, जर तुम्हाला दिला असेल नंबर ऑफ पार्टिकल्स दिले असतील
युनिट सेलचं व्हॉल्यूम दिलं असेल, ॲटमचं मोलार मास दिला असेल आणि अवोगॅड्रो नंबरचं फिक्स किंमत असते 6.023 इंटू 10⁻23. तर ह्या किमती माहिती असतील तर आपल्याला डेन्सिटी काढता येते. तर कधी कधी न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला डेन्सिटी दिली जाते, व्हॉल्यूम दिलं जातं युनिट सेलचं, अवोगॅड्रो नंबर तुम्हाला माहितच असतो आणि नंबर ऑफ पार्टिकल्स दिले जातात. त्यावेळेस तुम्हाला मोलार मास काढा असं विचारलं जातं. मग मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला आहे, तर मोलार मास ऑफ ॲटम इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू Na अपॉन स्मॉल n. तर मोलार मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ युनिट सेल इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू अवोगॅड्रो नंबर डिवाइडेड बाय नंबर ऑफ पार्टिकल्स. अशा प्रकारे देखील फॉर्म्युला आहे. इथे त्यांनी सांगितलं की या टर्म कोणत्या आहेत बाबांनो, तर टर्म पहा, वेअर n इज द, n म्हणजे काय असेल, स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स, वेअर n इज द नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल अँड a क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. a क्यूब काय असेल तर युनिट सेलचं व्हॉल्यूम, त्या युनिट सेलचं किती व्हॉल्यूम आहे त्याची ती संख्या असेल, आणि रो तो तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी. ओके, अशा प्रकारे देखील आपण मोलार मास किंवा डेन्सिटी देखील काढू शकतो. हे झालं. त्यानंतर आणखीन कधी कधी असं दिलं जातं, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्राम क्रिस्टल. तर 5 ग्राम एवढं सिल्वर क्रिस्टल दिलं, त्यात किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत, किंवा 0.5 ग्राम एवढं गोल्ड दिलं, त्यात किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत, त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे पहा. तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्राम मेटल साठी फॉर्म्युला कोणता आहे, तर त्यामध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मोलार मास m. मोलार मास m म्हणजे जसं की पहा, आपण असं म्हणू शकतो 23 ग्राम सोडियम कंटेन Na म्हणजे अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके, 23 ग्राम सोडियम कंटेन अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स. म्हणजेच इथे पहा, जनरली मोलार मास m कंटेन्स Na पार्टिकल. जेवढं मोलार मास असतं तेवढे अवोगॅड्रो पार्टिकल्स असतात, आपण त्याला म्हणू शकतो. मोलार मास m कंटेन्स Na पार्टिकल म्हणजे मोलार मास गुणिले अवोगॅड्रो नंबर एवढे पार्टिकल्स असतात. x ग्राम मेटल कंटेन्स xNa अपॉन m. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, x ग्राम मेटल कंटेन्स, मग हे x काय आहे, तर x समजा 2 ग्राम मेटल घेतलं तर 2 गुणिले अवोगॅड्रो नंबर भागिले मोलार मास, तेवढे पार्टिकल्स असतात. ओके, x ग्राम मेटल कंटेन्स x इंटू Na अपॉन m पार्टिकल्स. म्हणजेच समजा आपल्याला असं दिलं की बाबा x च्या ऐवजी आपण असं दिलं तर समजा 2 ग्राम सोडियम कंटेन्स किती असेल बरं, तर इथं x म्हणजे 2. ओके, अवोगॅड्रो नंबर तुम्हाला माहिती आहे 6.023 आणि भागिले 23 कशामुळे, सोडियमचा ॲटॉमिक मास हे 23 आहे. म्हणून जनरल फॉर्म्युला x ग्राम मेटल कंटेन्स x इंटू अवोगॅड्रो नंबर अपॉन मोलार मास दॅट मच पार्टिकल्स. आणि त्याचं जे उत्तर येईल तेवढे पार्टिकल्स असतात. म्हणून तुम्हाला म्हटलं 2 ग्राम सोडियम कंटेन हाऊ मेनी पार्टिकल्स, तर त्याच्यासाठी 2 गुणिले अवोगॅड्रो नंबर भागिले त्याचं मोलार मास किती, 23 यानुसार. आणि सबस्टिट्यूशन ऑफ m गिव्स. आता पहा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, x ग्राम मेटल कंटेन्स xNa अपॉन m पार्टिकल्स. मग m म्हणजे काय, m म्हणजे आपण आताच वरती काढले, त्याचा फॉर्म्युला कोणता आहे, सबस्टिट्यूशन ऑफ m गिव्स. तर पहा, नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्राम म्हणजे वरची जी m ची किंमत आहे, जर आपण ह्या m च्या जागी जर ठेवली, ओके, म्हणजे m ची किंमत वरच्या इक्वेशन मध्ये जर ठेवली तर काय येईल बरं, तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्राम इज इक्वल टू, हे पहा, xNa जसे असतं xNa आणि ह्या m च्या ऐवजी रो a क्यूब Na अपॉन n. इथं पहा, रो इंटू म्हणजेच काय, डेन्सिटी रो इंटू a क्यूब इंटू Na अपॉन नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि आपल्याला माहिती आहे, जर असं असेल तर इथलं Na काय होईल, तर कॅन्सल होईल, अवोगॅड्रो नंबर कॅन्सल होईल, मग शिल्लक काय राहतं x. आणि हे जे इकडे खाली भागाकारातले तिकडे जाईल वरती गुणाकारामध्ये,
म्हणजेच इथं आपल्याला असं मिळेल x इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. ठीक आहे, म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्राम क्रिस्टल कंटेन x इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. मला सांगा x म्हणजे काय आहे बरं? x म्हणजे जी काही संख्या दिलेली आहे 2 ग्राम 4 ग्राम 0.5 ग्राम, तर x म्हणजे ग्राम. ओके, 2 ग्राम 4 ग्राम अशी संख्या x ग्राम. n म्हणजे काय? तर नंबर ऑफ पार्टिकल्स. n म्हणजे काय? नंबर ऑफ पार्टिकल्स. असं जर तुम्हाला सांगितलं 2 ग्राम सोडियम असलेली BCC युनिट सेल, ओके, हिचं नंबर किती असतात? नंबर ऑफ पार्टिकल्स किती? 2 ग्राम. तर काही इथं 2 गुणिले 2 भागिले डेन्सिटी दिली जाईल, तुम्हाला एरिया पण दिला जाईल. तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्राम इज इक्वल टू एक्स इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. हा फॉर्म्युला देखील लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स साठी फॉर्म्युला कोणता? नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू एक्स इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. एक्स म्हणजे जी काही संख्या तुम्हाला दिली ती, एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स, बीसीसी असेल तर 2 म्हणजे आपण म्हणू शकतो 2 या पद्धतीनं, एफसीसी असेल तर 4 या पद्धतीनं, भागिले रो म्हणजे काय? डेन्सिटी पण त्या युनिट सेलची त्या प्रॉब्लेम मध्ये दिली जाऊ शकते, आणि ए क्यूब म्हणजे काय? तर त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम देखील दिलं जातं. म्हणून नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी नंबर ऑफ पार्टिकल्स इन स्पेसिफिक ग्राम एवढ्या क्रिस्टलचे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे x इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. ओके, आता राहिला एकच विषय, तो कोणता? तर नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम. तर कधी कधी तुम्हाला विचारलं जातं 10 ग्राम सोडियम मध्ये 10 ग्राम एवढा सोडियम असेल तर त्याच्यात नंबर ऑफ युनिट सेल किती असतात? तर त्याच्यासाठीचा देखील आपल्याला फॉर्म्युला पाहायचा आहे. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम. एक्स म्हणजे किती असू शकतं? एक्स म्हणजे 5 ग्राम असू शकतं, 10 ग्राम असू शकतं, 8 ग्राम असू शकतं. एक्स ही क्वांटिटी आहे, ती पहा. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम मेटल. तर एखाद्या 5 ग्राम 10 ग्राम सोडियम मध्ये किती युनिट सेल आहेत ते कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे. हे फॉर्म्युले सगळे महत्त्वाचे आहेत. तर n पार्टिकल्स करस्पॉन्ड टू 1 युनिट सेल. n पार्टिकल करस्पॉन्ड टू 1 युनिट सेल. जसं एक पार्टिकल, जर आपल्याला माहिती आहे सिंपल क्यूबिक असेल तर एका पार्टिकलनंच एक युनिट सेल तयार होते. जर बीसीसी युनिट सेल असेल तर 2 पार्टिकलनं युनिट सेल तयार होते. एफसीसी असेल तर 4 पार्टिकलनं युनिट सेल तयार होते. म्हणून नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम मेटल साठी आपण काय लिहितोय? तर n पार्टिकल्स करस्पॉन्ड टू 1 युनिट सेल. ओके, तर x इंटू एन म्हणजेच पहा 2 ग्राम 4 ग्राम जे आहे, x इंटू एन अपॉन रो ए क्यूब पार्टिकल्स करस्पॉन्ड टू x इंटू एन अपॉन रो ए क्यूब पार्टिकल्स करस्पॉन्ड टू काय असेल? x इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब इंटू 1/n युनिट सेल. त्यासाठी फॉर्म्युला आहे x/n रो ए क्यूब. या पार्टिकल्स, हे पार्टिकल्स कोणाच्या बरोबर आहेत? तर xn अपॉन रो ए क्यूब इंटू 1/n याच्या बरोबर त्या युनिट सेल आहे. तर नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम मेटल इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला पहा? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. नंबर ऑफ युनिट सेल, तुम्हाला फायनल फॉर्म्युलेच लक्षात ठेवायचे आहेत. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम मेटल इज इक्वल टू एक्स अपॉन रो इंटू ए क्यूब. म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स बरोबर कोणाच्या? तर जी काय ग्राम मध्ये संख्या दिली असेल त्या ग्राम युनिट सेलचं भागिले डेन्सिटी गुणिले त्याचं युनिट सेलचं व्हॉल्यूम असणार आहे. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम मेटल इज इक्वल टू एक्स अपॉन रो इंटू ए क्यूब एवढं असणार आहे. युनिट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे? कोणत्याही समजा मेटॅलिक क्रिस्टलचं वजन दिलेलं असतं 2 ग्राम 5 ग्राम 10 ग्राम 20 ग्राम 100 ग्राम, तर त्या तेवढ्या ग्राम मध्ये नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे? तर नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम मेटल इज इक्वल टू एक्स अपॉन रो इंटू ए क्यूब. म्हणजेच एक्स डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ युनिट सेल इंटू
व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, हे त्याचा फॉर्म्युला असणार आहे. ह्याला पण तुम्हाला चौकट करायचे आहे, तुम्हाला MCQ साठी लागणार आहे. आणि शेवटचं नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम ऑफ मेटल. जसं वरती तुम्हाला दिलंय, वरती नीट वाचा बरं, हे काय दिलं तर इथं काय दिलं आपण, नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्राम मेटल. जर तुम्हाला वजन ग्राम मध्ये दिलं जातं, म्हणजे वजन ग्राम किलोग्राम यामध्ये घ्या, ज्या ज्या वेळेस युनिट सेलचं वजन दिलं जातं, युनिट सेलचं म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं वजन दिलं जातं, आपण क्रिस्टलचं म्हणू शकतो, आपण काय म्हणूया क्रिस्टलचं. जर समजा तुम्हाला म्हटलं की सोन्याचं क्रिस्टल 10 ग्राम आहे, सोन्याचं क्रिस्टल 10 ग्राम आहे, मग 10 ग्राम सोन्याच्या क्रिस्टल मध्ये किती नंबर ऑफ युनिट सेल आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. तर 10 ग्राम गोल्ड कंटेन 10 ग्राम गोल्ड कंटेन 10 भागिले डेन्सिटी ऑफ दॅट युनिट सेल इंटू व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल, हा त्याचा फॉर्म्युला असेल. आणि सगळ्यात शेवटी नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम V ऑफ मेटल. आणि ज्यावेळेस तुम्हाला व्हॉल्यूम दिलं जाईल, इथे वजन होतं, ज्यावेळेस तुम्हाला व्हॉल्यूम दिलं जाईल त्यावेळेस मात्र काय करणार, तर नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम ऑफ मेटल बरोबर व्हॉल्यूम ऑफ गिवन व्हॉल्यूम अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. एका युनिट सेलचं नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम ऑफ V ऑफ मेटल. तुम्हाला व्हॉल्यूम दिलं जाईल आणि त्याचबरोबर एकंदरीत सर्व व्हॉल्यूम दिलं जाईल क्रिस्टलचं, आणि तुम्हाला एका युनिट सेलचं व्हॉल्यूम जर दिलं तर तुम्हाला अशा प्रकारे देखील काढता येतं, नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम V ऑफ मेटल. तर टोटल व्हॉल्यूम दिलं जाईल आणि युनिट सेलचं एरिया दिला जाईल, त्यानुसार देखील तुम्ही नंबर ऑफ युनिट सेल काढू शकता. तर नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम V ऑफ मेटल काय असेल फॉर्म्युला, तर V अपॉन A क्यूब, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ मेटल अपॉन एरिया ऑफ युनिट सेल. या प्रकारे देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे एकदा पाहून घ्या.